त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे 2 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यात थोडंसं चिमूटभर मीठ, थोडासा ओवा टाकलाय हातावर चुरगळून असा, आणि थोडंसं जिरं असं आपण टाकून घेतलंय. आणि ज्या वाटीने आपण मैदा वगैरे घेतलेला आहे त्यात 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तूप टाकून चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं तुपात. 1 वाटी सगळं तूप टाकलेलं आहे मी त्यात. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तूप टाकून अशा प्रकारे आपलं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं व्हायला पाहिजे पीठ आपल्या मुठीत. आणि आता त्यानंतर आपण पाणी टाकून, पाणी थोडं थोडंच टाकायचं, एकदम नाही टाकायचं. पाणी टाकून गोळा करून घ्यायचा. पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि पातळ पण नाही मळायचं. बघा असे चांगल्या प्रकारे आपण गोळा मळून घेऊया. बघा आता डो तयार झालेला आहे पिठाचा. आता आपण याला अर्धा तास झाकून ठेवूया मुरण्यासाठी. अर्धा तासापेक्षाही जास्त ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आता आपण पाहूया आपलं पीठ आता चांगलं भिजलेलं आहे. आता आपण गोल बनवून घेऊया. बघा हे पीठ माझं भिजून होईपर्यंत इकडे आजच्या जेवणात मस्त टोमॅटोची चटणी, चपात्या केलेल्या आहेत. तर आपण आता गोल बनवून घेऊया. इथे मी 3 चमचे तूप घेतलेले, त्याच्यात 3 चमचे मैदा टाकूया. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं पीठ किती प्रमाणात, आपण खारी किती प्रमाणात करतोय त्या प्रमाणात गोल बनवून घ्यायचा. हा चांगला मिक्स करून घ्यायचा. याच्यात गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत. हा गोल कशासाठी लागतोय हे मी पुढे तुम्हाला सांगते. तर बघा आपला हा गोल बनवून तयार झालेला आहे. 3 चमचे तूप आणि 3 चमचे मैदा घेतलेला आहे मी इथं गोल बनवण्यासाठी. आता आपण हा गोल साईडला ठेवून देऊया. आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. मी अर्धा तास पीठ ठेवलं होतं. 10 मिनिटं 15 मिनिटं ठेवलं तरी चालेल. थोडंसं एक हात फिरवून घेऊया, याला एकसारखं करून घेऊया. पीठ आपलं चांगलं झालेलं आहे एकसारखं. आपण जशी चपातीला गोळे बनवून घेतो ना तशा पद्धतीत गोळे बनवून घेऊया. आपलं जे पीठ होतं त्याचे 8 गोळे झालेले. आता आपण हे सगळे लाटून घेऊया. याला काय पीठ वगैरे लावायची गरज नाहीये. चांगले चपातीसारखे लाटून घ्यायचे, पातळ, जास्त जाड नाही लाटायचे. हे बघा आपली चपाती तयार आहे. सगळ्या पिठाच्या अशा चपात्या बनवून घ्यायच्या आणि टाकून ठेवू आपण इकडे.
इथं आपण आपले जे 8 गोळे झाले होते ना, त्याच्या 8 चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. जे चपात्या बनवलेल्या आहेत ना, त्या टाकून घ्यायच्या एकावर एक आणि हा घोल आहे ना त्याला लावून घ्यायचा. चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा घोल त्याला. सगळ्या बाजूने हा घोल जो बनवलेला आहे ना आपण, तो लावून घ्यायचा. प्रत्येक लेअरला आपले 8 झालेले आहेत, आपण 2 वेळा बनवणार आहोत. आता ही तिसरा चपाती टाकलेली आहे. सगळं सेम प्रोसेस एकावर एक 4 टाकून घ्यायचे. चहू बाजूने आपण जो घोल बनवलेला आहे मैदा आणि तुपाचा, तो लावून घ्यायचा. तुम्ही मैद्याऐवजी त्याच्यावर कॉर्नफ्लॉवरचा जरी घोल बनवला तरी चालेल. आणि याला फोल्ड करून घेऊया. असं इकडनं असं आणि असं आपण ह्याचं चौकोन बनवून घेऊ. खालीच लाटूया, पोळपाटावर जागा नाही पुरणार. थोडा मैदा टाकून नॉर्मल, म्हणजे जेणेकरून आपलं किचन ओट्याला चिटकणार नाही. हे आपण चौकोनी पद्धतीत लाटून घेऊया. जास्त पातळ पण नाही, जास्त जाडसर पण नाही लाटायचं. बघा आपलं आता लाटून पूर्ण झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊया. आपल्याला ज्या आकारात खारी लहान मोठी साईजची हवी त्या आकारात कट करून घ्यायचं. जास्त मोठी पण नाही, पण छान वाटते. नाजूक नाजूकच करायच्या खाऱ्या जरा. मस्त चौकोनी आकारात कट करून घ्यायचं. कडेची एक लेअर आहे ना, मी सारखी करून घेते. ओके. आता आपण खारी आहे ना त्याच्यात काढून घेऊया. आपल्याला अजून एक रोल बनवायचा आहे. आपण दुसरा रोल बनवेपर्यंत तेल गरम व्हायला ठेवून देऊया. जे आपल्या 4 चपात्या लाटलेल्या आहेत ना, त्याची पण सेम प्रोसेस करून घेऊया. आता आपण आपली तिसरी चपाती टाकलेली आहे, त्याला पण सेम प्रोसेस मध्ये गोल लावलेला आहे. आता चौथी चपाती टाकून घेऊ आपण. त्याला पण चौ बाजूने गोल लावून घेऊया. तर इकडं आपलं तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आपण. आता आपण याला फोल्ड करून घेऊया. हलक्या हाताने प्रेस करून थोडा मैदा भरभरून लाटून घेऊया.
हे चौकोनीच लाटून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला कट करायला सोपं जाईल. लाटून झालेले आहे, कट करून घेऊया. तुम्ही आपण याच्या जशी शंकरपाळी कट करतो ना त्या आकारात जरी कट केले ना खारीचा आकार तरी पण चालेल. छान वाटतो तो पण आकार खारीचा. बघा अजिबात सुद्धा खाली चिटकलेलं नाहीये. मग सारखं आपण काढून घेऊ. आता आपलं तेल गरम झालंय का चेक करू आपण. गॅस जास्त मोठा पण नाही ठेवायचा, कमीच करायचा. तेल गरम झालेलं आहे आपलं, टाकून घेऊया आपण आपल्या खारी. बघा किती छान लेअर सुटलेले दिसतात. गॅस बारीकच ठेवायचा, मोठा ठेवला तर पटकन जळाल आपले खारे. तुम्ही 4 पेक्षा जास्त लेअर जरी असले ना एकावर एक 5-6 तरी चालेल. छान टंप फुगते बघा आपले लेअर. बघा असे सुटतात चांगले. बघा आपली एवढी खारी तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा आपली मार्केटपेक्षा पण भारी खारी तयार झाली.